तो का त्या पोलापासून आपली जमीन आहे सगळी. हा ते सगळं आपलं डीपी का डीपी नाही. काढून नेलेली दिसते त्याच्यात. हे तुमची हद्द आहे का? हा हे सगळं आमचंच आहे. हे पेरू आता महिना झाले लावलेलं. मग आता तुम्ही IT कंपनीत कामाला आहेत म्हणजे तुम्हाला काय हॅबिट वगैरे असतील ना. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? आता म्हणजे स्मोकिंग ड्रिंकिंग. तसे थोडं थोडं कधी कधी करतो, असं आवर्जून नाहीये. पण आता टेन्शन तेवढं राहतं, मग मित्रांचे ते असं कसं साहेब लोकांच्या पार्टीज वगैरे असतात तर मी जात असतो एकदम थोडं थोडं कधी मध्ये. असं वाढण्यासारखं काही प्रमाण नाही, इतकं नाही, म्हणजे आपल्या स्वतःवर कंट्रोल आहे माझं. आणि तुम्हाला गर्लफ्रेंड वगैरे काय? गर्लफ्रेंड होती एक, पण आता काय तिचं लग्न ठरलेलं आहे त्याच्यामुळं काय विषय नाही राहिला आता. मग आता आवडत कोणी काय असं काय असेल ना. तुम्ही आवडतं तुम्हाला याच्या पायार की येत नाही का तुम्हाला गावाकडले हे का असले प्रश्न का पडतात का? तू आता- घेते का? मी तुला विचारलं का? आता मला लाईफ काढायची ना तुमच्या सोबत, मग मला विचारलं पाहिजे ना तुम्ही काय मला तर करता विचारू काय दे ना, नाही. मग मला ठरू दे ना ती. मग मी तेच बघायला ना, आलो पुढे तुम्हाला. जाऊन मग वाढी उत्तर देताय राव तुम्ही. पुढे जाऊन प्रॉब्लेम्स नको ना, म्हणून मग विचारते कशामुळे तुम्हाला. काय अडचण आहे का? ड्रिंकिंग केलं म्हणजे आता काय जग करीत नाही का? व्हिडिओ बघत नाहीत का तुम्ही? किंवा एखाद्याच पार्टीज बघत नाहीत का? इंस्टाग्रामचे रील करत नाहीत का? म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम आणि ते करतात म्हणून तुम्ही करतात का? तुम्ही ते बघून करतात का? नाही नाही, आता IT बद्दल काय माहिती तुम्हाला? काय कोडिंग कळतं का तुम्हाला? कळतं? नाही आता त्यातलं नाही कळत आम्हाला तुम्हाला काय. त्या MSITच्या पुढे माहिती का? आम्हाला जावा असती, ओरॅकल असतं, काय आहे का माहिती? नाही आम्हाला नाही माहिती ते, मी त्याच्यामुळे तर विचारते ना तुम्हाला. म्हणजे तुम्ही करत असता ड्रिंकिंग वगैरे, आता पुढे जाऊन मग म्हणजे जर प्रमाण वाढत गेलं तर मी काय करायचं? म्हणजे मी पेताड वाटलो का? नाही तसं नाही म्हणायचं मला, पण विचारलं मी तुम्हाला. पण गावाकडल्यामुळे मग असं ऐकलं मी लाजवळ असतात म्हणून मी तुमच्या समोर आता बोलायला आहे. मग तुम्ही इतकं स्ट्रेट फॉरवर्ड तोंडावर बोलता राव माझ्या. नाही नॉनसेन्स आहे. तुम्हाला डायरेक्ट ना, तुम्ही माझ्यापेक्षा अजून चांगला भेटू शकतो तुम्हाला. माझ्यासारख्या अपेक्षेची काय गरज आहे मग तुम्हाला? मला एक तर शहरात लग्नच करायचं नव्हतं, मी तुमच्याशी काय वाद घालत बसतो? मी तिथं बोलतो ना त्यांच्यापाशी. वाटलं नाजूक मुलगी असेल, पण नाजूक कशाची? वाढीव उद्योग आहे त्यांचे. घरच्यांनी विचारायला पाहिजे, तुम्ही काय असं विचार करावं? दाखवलंय मी तुम्हाला, विचारा तिला त्यांना पसंत काय आहे. मला तर सरळ सरळ सांगा, मला खेड्यातली करायचीच नव्हती पोरगी बरं का. त्यांनी सरळ सरळ तोंडावर म्हणतात तुम्ही दारू पिता का सिगरेट ओढता का? एक मुलीचे ते प्रश्न असतात, मग विचारलं तर काय चुकीचं केलं तेव्हा? मी बी म्हणलं थोडं घेत असलं, मी आता IT कंपनीत कामाला आहे, मग आता थोडंफार टेन्शन असतं मला पण. हो तुमचं टेन्शन तुमच्यापाशी, तिने तिच्या फक्त अपेक्षा मांडल्या ना तुमच्याकडे. ही कोणती पद्धत आहे बोलायची तुमची? माझी पद्धत काढायची नाही, मी स्थळ बघायला आलोय, मी 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 ठरविणार आहे ना. तुम्हाला मला एक तर खेड्यात करायचं नव्हतं राव. माझ्या घरच्यांना काय काम नाही, तुम्ही बघून या म्हणलं, ओळखीतले आहेत म्हणून मी आलो इथपर्यंत, तर तुम्ही राव माझी आबरूच काढायला लागले. खेड्यातले नाही करायचे म्हणजे आम्ही काय वारं सोडलं काय आम्हाला? नाही, नेमकी तुम्हाला अडचण काय तिची? हो का? तुम्ही शेतकरीत, तुम्ही तुमच्या मर्यादा राहून आपलं राहा. आमचं काय हो का, मी शहरात आहे, मला पहिल्यापासून तशी सवय आहे. मी आहे ते आहे. मी हे बघा, तुम्हाला मुलगी पसंत आहे का नाही ते सांगा, बाकीचं सांगू नका आम्हाला. तुम्ही असताना कुठले पण, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. तुम्ही शहरातले असू नाही तर अमेरिकेतले असू. गावंढळ ती गावंढळच बोलणार ना, मग मी आता काय बोलते ती? गावंढळ म्हणजे? अहो, जी आमची रूढी आहे, परंपरा आहे, भाषा आहे, तसं बोलतोय आम्ही. तुम्हाला नसन पटत तर कशाला घेता? आम्ही तुमच्या मागं लागलोय का? एक आमच्या अपेक्षा होत्या, आमची मुलगी शहर ठिकाणी जाईल म्हणून तुम्हाला हे केलेलं होतं. तुम्ही स्वतः सगळ्यांनीच तिथं शहरातल्याच आहे, खेड्यातूनच आलेल्या आहेत, सगळ्यांना पुणे मुंबई असेच पाहिजेत. मग मी म्हणून गावाकडे आलो तर चांगली पोरगी बघा. यार राव तुमचं काय चाललंय? नाही मग ठीक आहे ना, पसंत नाहीये, काही अडचण नाही. पण ती गावातली आहे म्हणून तुम्ही नापसंत करताय. खेडेगावातली काय 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 खेडेगावात त्यांना बाकीचं दुनिया माहिती का? काय माहिती? काय तुम्हाला माहिती? लय दुनिया माहिती आहे का? मला एका गोष्टीचं उत्तर द्या. रोज सकाळी तुम्ही चहा पिता, दूध पिता का? ते खेडेगावातनंच येतं ना. तुम्ही जेवण करता तो भाजीपाला खेडेगावातनंच येतो ना. मग काय आता फुकट येतो काय? पैसे देतो आम्ही त्याच्यान. नाही पैसे देताय ते उपकार नाही करत आमच्यावर. आम्ही बी तुम्हाला देतोय. जरूर द्या, आम्हीच पिकवलं नाही, तुम्ही पैसे घेऊन काय ढेकळे घेता ना का इकत? पैशाचा रुबाब कोणाला दाखवता? एवढं काय अवघडात चाडा चौघडात आटला. तिने प्रश्नच विचारले ना, काय करता तुम्ही, काय नाही, बिड्या वाढता का, दारू पिता का? आताची काल झाला म्हणले की आज सुरू करतात म्हणून विचारले. चांगलं विचारले लेकरांनी. ही जर आज का म्हणून विचारायचं मला ती? तिने आज नाही प्रश्न हे विचारले आणि तिला जाऊन ते अडचण आली, ते काय करणार, कुणाला पसणार? मग ती स्वतःच्या पाया उभं राहून विचारते, चौकशी करते, चांगले आहे उलट.
आजकाल चौकशी घ्या केल्याशिवाय तुम्ही वर जात एकटी- नाही कोणी. तुमचे घरातले म्हणून घ्या बाजू, माझी बाजूच मांडायला मी कोण नाहीये. माझ्या बापाला काम नव्हतं तुमच्याकडे पाठविलं. अहो पण आजकाल चौकशी केल्याशिवाय मोर मनुष्य जातच नाही. फांद्या फोड्याशिवाय मार्ग नाही. तुमच्या आहे ना बापाला खरंच काम नव्हतं, उगीच इथं पाठवून दिलं तुम्हाला. तुमचा काय उपयोग नाही. तुम्ही आहे ना आले पावली माघारी जा, उलट आम्हालाच तुम्हाला पोरगी द्यायची नाही. झालं माझ्या मनासारखंच झालं, कारण की मी उद्या अडचणीत येण्यापेक्षा मला माझ्या क्वालिटीची पोरगी बघावं लागेल. हा नाही हा, नाही, तुम्ही तुमची क्वालिटी जपा, आम्ही आमची बहीण आमच्याकडे ठेवतो बस. चांगली क्वालिटी आहे तुमची. हा त्यांना क्वालिटीची कशी बनवायची असेल बावली बनवली का भरून घ्यायना तर जायना. हा. त्यांना एवढं थळ जोरात भेटत नाही तर एवढ्या कशाला त्यांनी बी फांद्या फोडावा. हे बघा, चांगलं विचारलं. अजिबात माझं आबरू काढायची गरज नाही. माझा हा, असा तुम्ही- स्वभाव असा आहे माझा. मग काय तुम्ही करणार मी? आमच्या शेतकऱ्याच्या काढा येऊन, आणि तुम्ही नोकरदार लय मोठा तुमचा स्वभाव तुमच्याच घरी ठेवायचा ना. परत यायचं ना इकडे अजिबात. तुमचा बाप आणि तुम्ही काय असेल ते राव बघून घ्या. इथं टेन्शन किती असतं आम्हाला माहिती का अरे तुम्हाला? टेन्शन नाही, अजून एक क्वार्टर आण तिकडे जाऊन, पण इथं परत येऊ नको पोरगी मागायला जा. दुसरी भेटन मला याचं काय तेव्हा? काढ मग ते हो तिकडं. दुसरी करतोय म्हणे. अरे काय नोकरदार आणि काय शेतकरी बरं इथं चढ आला काय तो आमची बरे. काय ना. उपयोग आहे? बरं सगळ्यात पण सगळ्यांनीच महत्वाचं आपण विचार करा ना, कशाला एवढ्या फांद्या फोडायच्या. बरं आपल्याला चला, नाही चाललं झालं ना. झालं गेलंय ना. हा बस चला, कुठे याच्या नादी लागत बसताय. इथं येऊन आपली इज्जत काढतोय. अरे खुशाल म्हणतोय काय खेडेगावातली पोरगी करायची नाही. अरे खेडेगावात शेतकरी आहे बाबा, शेतकरी कशात कमी राहिलाय आजकाल. हा आणि ह्यो सांगतोय खर्जुले आम्हाला, आलाय 4 चाकी कुठलं डबडं घेऊन. त्याचा बाप कोण आहे तो? त्याचा बाप म्हणून लागला सांगायला त्या बापाला काय काम नाही ना, हे नाही. ते किती पैसे भरायला लागते तरी 4 चाकी घ्यायला? नाही नको दादा, जाऊ दे. नाही नाही, ते आपलं एक रूस गेला ना, ते घेऊन टाकते डाऊन पेमेंट 1,00,000-2,00,000 करून. मी काय म्हणतोय ते बाकी सोडून दे, हिचं आपण चांगल्या ठिकाणी लग्न लावून दे बस. हा मी बघतो चांगला. अहो आपण इथे एवढं मोठ्या म्हणजे सिटीमध्ये बघण्यापेक्षा आपण तिथे शेतकऱ्याशीच लग्न लावून नाही आता पटलंय मला हे तुमचं म्हणणं. हा एकदम बरोबर बोलली. तिथे राणीसारखी राहील ती. नोकरदाराशी लग्न करून असले ना. ताजा माल आणून खाता येईल आणि तिथं फ्रीज मध्ये ठेवा आणि मग खावं. हा शिळं पडून 6 महिन्याचा. 99 वर्षच झाली पण अजून टणटणीत आहे. हा हिरवागार भाजीपाला खाती शेतातलं म्हणून ना. आणि ह्याचं काय खरं आहे रे, हे कुठं तरी बोंबलत हिंडणारं दिसतंय. रातचं 4 आणि 2 वाजता घरी यायचं. हे एकटे पोरीने काय करायचं तिथं? नाही बरोबर आहे, जे झालं ना, मी म्हणतो ना एखादी गोष्ट चांगली होती ना, ते देवाच्या हातात काही ते म्हणतात ना, आमचं काही पण काही नाही. एखादं आहे ना, आता ही शहरातच राहिली नाही का, हा पण आली का नाही इथं, राहिली का नाही शेतामध्ये, आता मस्त काम धंदे करती. अरे नशिबात असल्यावर केल्यावर चांगलं होतं बाबा. शेती केली फायदा आहे आपला. नाही नाही तायडे, एक काम कर आता, तू आहे ना सरळ आहे ना एखाद्या चांगल्या शेतकऱ्याशीच लग्न कर. आम्ही बघून देतो तुला बागायतदार पोरगा. हा चल मका काढून घ्या आता. आता आहे ना मस्त आहे ना चूल पेटवा आणि मक्याची कणसं घ्या आता उकडाय. चला आपण घेऊ, यांना जाऊ दे घरी. हा हा ठीक आहे, तुम्ही जावा, आम्ही आलो. हा, बरं, चला जा. ताई. तुम्ही आणा मका तोवर. मोत्या चल. चुली पेटवू त्याला. मोत्या त्याच्यापेक्षा आपला मोत्या बरा गेला का? अरे ते कुत्र्यावर ना आठवलं गेला का त्यो? जाईन ना, कुठं थांबायचं आहे? मला 10 रुपये येतोय. हे